बिझनेससाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर अगदी एकदम बेस्ट पर्याय आहे। बघू शकता तुम्ही, बस पण थांबतात, हॉस्पिटल पण जवळ आहे, ना, सगळंच अगदी हाकेच्या अंतरावर आहे। सगळ्या सोयी आहे, 24 तास पाणी आहे, सगळं। उठल्या आपला इथं मस्त मास्टर बेडरूम तयार केलात तुम्ही, तर उठल्या उठल्या तुम्हाला असं एक सुंदर दृश्य पाहायला भेटणार आहे। एवढी जर सगळी सुखसुविधा आहे तर हा विकायचा कशासाठी, बरोबर? हा बंगला जो तुम्ही बघताय तो किती स्क्वेअर फीटचा आहे, एकूण किती गुंठे जमीन आहे, काय ही एने जमीन आहे की शेत जमीन आहे? नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी। मी कांचन तुमच्यासाठी आज एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर नेहमीप्रमाणे मी जेव्हा पण गावामध्ये येते तेव्हा तुम्हाला गावचे वेगवेगळे सणवार, आमच्या कोकणातली नैसर्गिक सौंदर्यता, हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते। पण आज मी एक वेगळाच विषय घेऊन आलेली आहे। आता जे काही तुम्ही पाहिलं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असणार आहे की ही जमीन कोणती आहे, कुठे आहे, हा बंगला कुठे आहे, याची उत्सुकता तर तुम्हाला लागलेलीच असणार आहे। तर त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तुम्ही कोकणातले असा अथवा नसा, जर तुम्हाला कोकणामध्ये जमीन घ्यायची असेल किंवा एक आयतं मस्त असं टुमदार घर हवं असेल, बंगलो टाईप हवा असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे। तर माझ्यासोबत जे ओनर आलेले आहेत या बंगल्याचे, तर त्यांच्याशी आता आपण बोलूयात, या बंगल्याची सविस्तर माहिती काढूयात, त्याची कॉस्ट काय आहे, तो नेगोशिएबल आहे की नाही, हे सगळं सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण एंडपर्यंत पहा। तर चला सुरुवात करूया। चला तर आपण या बंगल्याचे जे ओनर आहेत ना त्यांच्याशी भेटूयात। नमस्कार काका, नाव सांगा तुमचं? रामचंद्र बाबाजीराव शिंदे, गाव कळकवणे, राहायला सतीवर। सतीवर राहता? सतीवर आम्ही राहतो, आता राहत नाहीये, पण आम्ही आता गावाकडे राहायला गेलो, पण माझा बंगला इथे सतीवर आहे। ओके, सतीवर तुमचा बंगला आहे। हां, आणि हा जो आता आपण बंगला बघत आहोत तो टोटली किती स्क्वेअर फीट आहे? आता हा बंगला जो माझा जो सतीवर आहे, हा बंगला 2500 स्क्वेअर फीट मध्ये आहे। ओके। तर या आपल्या या 2500 स्क्वेअर फीटच्या बंगल्यामध्ये आपल्याला किती बेडरूम भेटत आहेत? आता ह्या बंगल्यामध्ये 2 बेड, एक हॉल, एक किचन, बाथरूम, संडास। किती, एक की दोन आहेत? 2 बाथरूम आहेत, 2 टॉयलेट आहेत। अच्छा, तर आपण आज जाऊन बघूया का? हो चालेल, चला। बरं मला सांगा काका, ही जी आपली एंट्रन्स जो आहे, प्रवेशद्वार, तो कोणत्या दिशेला आहे? हा एंट्रन्स आपला पूर्व दिशेला आहे। पूर्व पश्चिम आहे? पूर्व आणि पश्चिम। पूर्व पश्चिम, दक्षिण, उत्तर। ओके, बघितलं, म्हणजे तुम्हाला एंट्रन्स हा पूर्वेकडून भेटतोय आहे, हे वास्तूप्रमाणे हे आहे। ओके, म्हणजे तुम्ही पहिले इथे राहत होतात? आम्ही इथे पहिले राहत होतो, आता 2 वर्ष झाली आम्ही आता इथे राहत नाही। आम्ही गावाकडे, माझ्या मुलग्याने, आमच्या चिरंजीवाने गावाकडे बांधलं, तिकडे आम्ही शिफ्ट झालो। ओके, तर आता हा बघताय आपण एंट्रन्सलाच हॉल आपल्याला दिसत आहे, ज्याच्यामध्ये 2 विंडोज आहेत, अगदी हवा खेळतीशीर राहावी यासाठी। म्हणजे इकडे पण आहे। ही विंडो साधारणतः किती ते म्हणतात ते? ही एक विंडो ही जी आहे
ही 4 बाय 5ची 4 बाय 5ची एक विंडो. तशीच ही दुसरी पण आहे. ही दुसरी आहे. हा. आणि आता मला हॉलचं हे सांगा. समोरच्या पोर्शनला आता हा जो हॉल आहे, हा हॉल 12 बाय 15चा हॉल आहे. त्याच्यामध्ये मध्ये आम्ही हे जे पार्टिशन होतं ते आम्ही पार्टिशन तोडलं आणि टोटली एक हॉल केला. ओके, म्हणजे इथे पार्टिशन होतं, मध्ये पार्टिशन होतं ते आम्ही तोडलं आणि टोटली हॉल केला. आणि ह्याच हॉल मधून वरच्या इंटरेस्टला जायला आम्ही आतून जिना ठेवलेला आहे. म्हणजे 12 बाय 15चा हॉल आहे. ठीक आहे, बघितलं, समजलं तुम्हाला. आता आपण इकडे जाऊया. या साईडला काय आहे? या साईडला इकडे आता एक किचन आहे. किचन मध्ये जाऊया का? बेड आहे. पहिलं बेड मध्ये जाऊया. पहिला बेड मध्ये बघूया. हा बेड किती? हा बेड 10 बाय 10चा. ओके, त्याला पण एक विंडो दिलेली आहे. ह्याला एक विंडो आहे. 3 बाय 4 बाय 5ची एक विंडो आहे. 4 बाय 5ची विंडो आहे, हवा खेळतीशीर राहावी यासाठी. पुढे त्यानंतर इथे आता हा पण इकडे एक बेड आहे आतमध्ये. नाही. ओके, आता सध्या लाईट नाहीये. हा, लाईटचा जरा इश्यू झाला, लाईट गेलेली आहे, त्यामुळे मला आतमध्ये अंधार आहे. पण तिकडे विंडो आहे का? इकडे विंडो आहे. आतमध्ये हा बेड. एक मिनिट हा. आता दिसतंय. तर लाईट गेल्यामुळे जरा इथं जरासा अंधार होता. तर बघा, तिथे पण एक विंडो दिलेली आहे. आणि हा बेड कितीचा आहे? हा बेड आहे 6 बाय 6चा बेड आहे. 6 बाय 7चा आहे. बेड नाही ते ठीक आहे. हा बेड हा 10 बाय 10चा आहे. रूम आपला रूम 10 बाय 10चा. ओके. त्याच्यामध्ये ह्या बेड मध्ये आम्ही एक टॉयलेट ठेवला आहे. अच्छा, आतल्या आतच. ओ, ओके. त्याच्यामध्ये हे बघा टॉयलेट आहे. तो एक छोटा असा टॉयलेट आहे. तो साधारणतः कसा कितीचा असेल तो? हा आता साधारणतः 6 बाय 4चा आहे. 6 बाय 4चा टॉयलेट बाथरूम आहे, कंबाईन. हा. आणि मला आता सांगा, ह्या बेडमध्ये हे एवढं सगळं जे फर्निचर आहे ते तुम्ही त्यासकट विकायला काढलंय का? हो, त्याचे सगळं आम्ही विकायला काढलेलं आहे. आता हे ह्या कंडिशनलाच आम्हाला विकायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा बदल करायचा नाही आम्हाला. वॉर्डरोब आहे. आणि त्या साईडला काय? तिकडे पण तसंच कपाट आहे. कपाटच आहे. वर तिकडे पण आहे. स्टोरेजला तुम्हाला भरपूर जागा दिलेली आहे. हे बघा, सावकाश सावकाश, काही घाई नाही आपल्याला, हळूहळू. ओके. वरती जो हे होता तो छज्जा आहे, त्या छज्जावरती आपण पूर्ण फर्निचर केलंय. तर आतमध्ये मटेरियल, कुठलंही रॉ मटेरियल आतमध्ये राहू शकतं, अशा पद्धतीत पूर्ण ह्या हॉलला आम्ही सगळं संपूर्ण फर्निचर करून घेतलेलं आहे. अच्छा. आणि इकडं टीव्हीचं कॅबिनेट बनवलेलं आहे मस्तपैकी. म्हणजे तुम्ही बेडरूम मध्येच तुम्ही छानपैकी टीव्ही बघून एन्जॉय करू शकता. आणि ते फर्निचर तयार आहे मेन म्हणजे. तर असा हा एक बेडरूम आहे जो पूर्णपणे तयार आहे, ज्याच्यामध्ये सगळं फर्निचर सगळं आहे. अटॅच बाथरूम पण आहे. इकडे काय आहे काका? इथे हे संडास बाथरूम कॉमन मध्ये आहे. ओके. तर हा जो आहे आपला देसी टॉयलेट आहे. इंग्लिश टॉयलेट नाही, इंग्लिश तिकडे होता, त्या साईड त्या बेडरूमला आहे. आणि इकडे हा इकडे टॉयलेट, इकडे बाथरूम. आणि हे आपल्याला इथे काय होतं? इथे बेसिन होतं. बेसिन, किचनला अटॅच करून हा बेसिन होता इथे. हा, इकडे आरसा विरसा लावू शकतो आपण. हा मधला पॅसेज आहे. आणि इकडे आपण वळतो किचन मध्ये. ते किचन मध्ये बघा तुम्हाला असं मस्त देवीचा देऊळ होता इथे. हा, रामावताईनी आईचा असं मस्त मार्बल मध्ये तुम्ही बघू शकता किती मोठा असा देवारा आहे. आणि ह्या ज्या ट्रॉल्या ह्याला लागलेल्या आहेत का? ट्रॉल्या ह्याच्यामध्ये आतमध्ये आहेत, बघू. ओके. हा, ट्रॉल्या आहेत. म्हणजे सध्या तुम्हाला बघा थोडंफार काम करावं लागेल, पण ट्रॉल्या आहेत. इकडे काय आहे?
भरपूर स्टोरेज आहे. किचनला भरपूर स्टोरेज दिलेलं आहे. वरती इथे आणि खाली सुद्धा तुम्ही तुमचे डब्बे प्लस वरती सुद्धा इतकं स्टोरेज तुम्हाला इथे भेटतं. आणि किचन किती ह्याचा आहे? हा किचन आता असा आहे 10 बाय 8चा होईल. ऍक्च्युली 10 बाय 10चा हा पण 10 बाय 10चा पण ते तो फर्निचर मध्ये थोडस हे झालेलं, जागा थोडीशी कमी झाली. ओके, फर्निचर मुळे. अच्छा. आणि हा आपला एक्स्ट्रा पॅसेज आलेला आहे. हा जो आता आम्ही इकडे पण एक विंडो दिली आहे. हा 3 बाय 4 बाय 3 बाय 4 ची विंडो आहे. 3 बाय 4 ची विंडो आहे. ही सुद्धा आपण ओपन केली ना की हवा छान खेळती राहील किचन मध्ये. आणि हा त्यांनी एक्स्ट्रा पॅसेज जो तो त्यांनी काढला होता तो परत आतमध्ये घरामध्ये घेतला. पडवी टाईप नाही का? पडवी टाईप केलेलं होतं. हा, पण आम्ही तो किचन मध्ये घेतला. तो किचन मध्ये यांनी घेतला. साईडला आम्ही इकडे पडवी ठेवलेली आहे. ही बॅक साइड आहे बघा. बॅक साइड या बंगल्याची ही बॅक साइड आहे. त्यामध्ये इथे त्यांनी आपलं कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी एक वेगळं असं पॅसेजच तयार केलेला आहे. नळ अटॅच आहे त्याला. आणि हा बेडरूम जो आत्ताच आपण बघून आलो. आणि इकडे काय, चला, ही आपल्या बंगल्याची बॅक साइड. अच्छा. तर हा जो पूर्ण बंगला आहे तो 2500 स्क्वेअर फीटचा आहे. आणि हा पूर्ण 5 गुंठ्यामधलं हे काम आहे. या बंगल्याचं मी म्हणते तुम्हाला, पूर्ण 5 गुंठ्याचं काम आहे हे. आणि त्याच्या पाठीमागे 4 गुंठे आहेत. ती वरतीच ना काका? वरती 4. ते बघा, अटॅच करून वरच्या साईडला थोडी 4 गुंठे. वरती 4 गुंठे जमीन आहे. असा हा प्लॉट नाही म्हणू शकत, ही जमीन ज्याच्यामध्ये बंगला पण आहे 9 गुंठ्याचा आहे. त्याच्यामध्ये 5 गुंठ्याचं बंगलोचं काम आणि 4 गुंठे आपली एक्स्ट्रा राहते. त्याच्यामध्ये तुम्ही काही आपलं बनवू शकता. त्यानंतर आपण जसं बाहेर येतो हा एक पॅसेज आपल्याला मोकळा बघायला भेटतो. ह्यामध्ये सुद्धा आपण एक आपल्याला पाहिजे तर एक वेगळा रूम काढू शकतो किंवा एक छोटंसं गार्डन बनवू शकतं. किंवा आपला गावठी लुक जर द्यायचं असेल तर तिथे छान चूल पण काढलेली आहे, तर तेही आपण तिथे करू शकतो. आणि बाजूला तुम्ही बघताय ते रस्ता आहे. आता तो हा रस्ता कुठे जातो तेही मी तुम्हाला सांगते सविस्तर. त्याच्यापूर्वी ह्या 9 गुंठ्यांमधल्या जमिनीमध्ये तुम्ही झाडं किती लावलेली आहेत? माझी झाडं इथं 3 आहेत. 2 हापूस आंबे आहेत आणि 2 नारळे आहेत. अशी 4 झाडं आहेत. हापूस आंब्यांना म्हणजे ते आता छोटे आहेत, मोठे आहेत? लागती झाडं आहेत. लागती झाडं आहेत. ओके, तुम्हाला भेटतात? हो. अच्छा, चला इकडे बघूया आपण. आता आपण खालचं सगळं बघून घेतलं. हॉल, 2 बेडरूम, किचन, बॅक साइड पण पाहिली आपण. आता आपण वरती जाऊया. वरती फ्लोअरला किती बेडरूम आहेत काका? किती बेड? 2 आहे. 2 आहे. चला. हे बघा, आपण आत्ता जस्ट वरती आलो जिन्याने. मार्बलचा पूर्ण जिन्याला मार्बल लागलेला आहे. आणि आपण जसं वरती येतो एक मोठा हॉल परत आपल्याला पाहायला मिळतो. ही छान अशी विंडो दिलेली आहे. हवा खेळती आहे एकदम खूपच. आणि त्याच्यानंतर इथे तर एवढं मोठं सिनेरी तुम्हाला पाहायला भेटते. तुम्ही बघू शकता. मला सांगायची काही गरज नाही आहे. आणि तिकडून बघा तो हायवे पण दिसतोय. हां, इथून क्लिअरली दिसतोय. हाच तो कराड हायवे बघताय ना, तिथून गाड्या जात आहेत. आणि इतकं छान सिनरी तुम्हाला पाहायला भेटणार आहे ना. ही बघा बस पण जाते. ही बस कुठे गेली काका?
5-6 गाव आहेत. हां, म्हणजे बघितलं ना की हा जो आड्रे आणारे गावाला जाणारा जो रस्ता आहे तिथे बसेस पण आहेत. अगदी रोड टच आपलं घर आहे. समोर उठल्या उठल्या छान निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला भेटतं. हा उन्हाळा आहे. इमॅजिन करा की ह्या पावसाळ्यामध्ये काय दृश्य दिसणार आहे. किती सुंदर दृश्य. पुढे IT आहे, काय गव्हर्नमेंट IT आहे. ओके, तिकडे का गव्हर्नमेंट IT आहे. ओके, ते पण आहे का तिकडे? तो तिकडे गव्हर्नमेंट IT आहे तिथे. त्या पिंपरी रोडला तो आपल्या ह्याच रोडला आहे. ह्या रोडलाच आहे. अच्छा, आता मला सांगा हा जो हॉल आहे वरचा तो किती बाय कितीचा आहे? 15 बाय हा हॉल आहे साधारणतः सांगा अंदाजे. 15 बाय 10. 15 बाय 10चा हा हॉल असणार आहे. हे बघा, आणि हवा पूर्ण खेळती आहे. खूप छान. खालच्यापेक्षा वरती खूप भारी वाटतंय. आणि इकडे काय? इकडे आतमध्ये तो बेड आहे मोठा आमच्या. हो, बेड आहे काय? म्हणजे खाली 2 बेड आणि वरती एक बेड आहे हा. हां, इथे किचन अटॅच बेड आहे हा. किचन अटॅच बेड. ओके, इथे पण टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. आपलं इंग्लिश टॉयलेट नाही आहे, पण तुम्ही करू शकता. तिकडे विंडो दिली आहे ती. हां, हे बघा, बेडरूमला आपल्या या हॉलला बेडरूमला इकडे एक विंडो आहे आणि तिकडे पण विंडो आहे. हवा खेळती राहणार आहे. आणि हा बेडरूम किती बाय कितीचा आहे? ही आहे 16 बाय 10चा. 16 बाय 15 बाय, एक मिनिट थांबा, गोंधळ नको. 15 बाय 10चा हा बेडरूम आहे, ज्याला अटॅच बाथरूम आहे. हा ना? ठीक आहे, कळलं. ओके, चला इकडे काय आहे? इकडे त्या साईडला किचन आहे. किचन मध्ये हा इकडे एक बाथरूम ठेवला. हा किचन ठेवलाय तुम्ही? हा किचन. पण ह्याला किचनचा प्लॅटफॉर्म नाहीये. ते केलेलं नाहीये, पण ते आमच्या अरेंजमेंट होती. पण आपण हे जरुरी नाहीये की आम्ही हा दुसरा जो घेणार आहे तो ह्याला हॉल पण म्हणून यूज करू शकतो. हा ना? तुमच्या मनावर आहे. जर तुम्हाला वरती इथं, आणि हा जो आहे तो किती बाय कितीचा आहे? टोटली गॅलरी पॅसेज धरून, पूर्ण पॅसेज धरून तो पण 15 बाय 10च्या दरम्यान आहे. पूर्ण गॅलरी आणि हा रूम 15 बाय 10चा. त्याला पण अटॅच बाथरूम. सध्या कमोड लावलेला नाही आहे, ते लावून घ्यावं लागेल. पण इथे सुद्धा छान मस्तपैकी अशी सिनरी तुम्हाला पाहायला भेटेल. सकाळी उठल्या उठल्या आपला इथं मस्त मास्टर बेडरूम तयार केलात तुम्ही, तर उठल्या उठल्या तुम्हाला असं एक सुंदर दृश्य पाहायला भेटणार आहे. सकाळचं रोजचं नयनरम्य असं निसर्गाचं कोकणातलं सौंदर्य पाहायला भेटणार आहे. अशी सकाळ जर तुम्हाला भेटत असेल तर अजून काय पाहिजे तुम्हाला? आता आपण घर तर बघून झालं. बंगला आहे, सध्या तिथे कोण राहत नाही आहे. तुम्हाला थोडीशी डागडुजी करावीच लागणार आहे. आपण पार्किंगचं विचारूया काकांना. ही सध्या बघा, ही तर तुम्ही बघतायच आहे, एक शेड पण आहे. ती जे शेड आपल्यामध्येच आहे ना? हां, तर ही त्यांची नाही आहे. हां, तर ही आपली शेड आहे. आपल्यामधून 2 फूट त्यांची सोडून बाकी इकडे 4 फूट इकडे आमचे. अच्छा, त्याच्यामध्ये गाडी पार्किंगला उभी राहू शकते. गाडीच्या वरती पार्किंगला जी शेड आहे ती आमच्यातूनच तिकडे अटॅच केली. ओके, अच्छा. म्हणजे जो हा बंगला खरेदी करेल त्याला पार्किंगची काही म्हणजे हे राहणार नाही, टेन्शन राहणार नाही. एक गाडी पार्किंगला आहे, इथून बघा तुम्ही असं टर्न करून आरामशीर गाडी वळवून आपले निघून जाऊ शकता, घरी येऊ शकता. म्हणजे मेन जो प्रॉब्लेम असतो ना की गाडीला जागा असते, तो प्रॉब्लेम इथे नाही आहे. आरामशीर 2 गाड्या इथे सुद्धा, एक इथे आणि एक इथे, अशा आरामशीर 2 गाड्या सहज पार्किंग होऊ शकतात.
आता मला सांगा काका, हा जो पॅसेज आहे तो त्याचा मोजमाप मग किती अंदाजे सांगा ना. आता अंदाजे तुम्हाला मी आता हे सांगतो, हा अगदी नाही तरी हा म्हणजे बंगल्याला जो रायटेस केलं जे अंगण आहे, ही जी शेड आहे, ही अंगण शेड 20 बाय 15ची, 25 बाय 15ची. ती कुठपासून सुरू होते? त्या ह्याच्यात त्या तुळशीपासून तर आपल्या ह्या इथपर्यंत ह्या मधल्या पॅसेज पर्यंत गाडी पार्किंगला राहते तिथपर्यंत. अच्छा, किती बोललात ते? 25 बाय 15. 25 बाय 15 अशी एवढी जागा आहे. आणि रुंदीला 15 फूट अंगणचं त्यांनी मोजमाप तुम्हाला सांगितलं आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज वाढेल सुद्धा त्याच्यामध्ये. हा, हे तर त्यांनी वरवरचं सांगितलं, कमी पडणार नाही, ती झाली तर वाढणारच आहे. तर असं हे मोजमाप आहे आपल्या अंगणाचं. ठीक आहे, आता आपण ह्या रोडबद्दल विचारूया की हा जो रस्ता गेलेला आहे, हा रस्ता कुठल्या गावाला जाऊन जॉईन होतो? एक मिनिट. हा बघा, तुम्ही बघताय हा जो त्या साईडला, मी झूम आउट करून दाखवते तुम्हाला, एक मिनिट. तर तिकडे तुम्हाला दिसताय तो हायवे आहे, कराड हायवे है ना. हा तो चिपळूण कराड हायवे आहे. मे बी दिसतंय की नाही कॅमेरामध्ये. हां, दिसत आहेत, गाड्या तर जात आहेत. तो चिपळूण कराड हायवेला लागून हा रोड जातो है ना. हां, तर हा जो फाटा फुटतो हा रस्ता, तो हा रस्ता कुठला आहे? हा जो सतीवरून जो फाटा फुटतो, जो कराड हायवेवरून सतीवरती जो फाटा आतमध्ये यायला पडतो, आढरे अनारी म्हणून म्हटलं जातं त्याला, या रस्त्याला. ह्या रस्त्याला बंगल्याच्या शेजारी जो रस्ता जो गेलाय तो आढरे अनारी म्हणून. आढरे अनारी रोडला लागूनच हा आमचा बंगला आहे. पण थोडासा हायवे जरा रोड पासून जरासा उंचावर, म्हणजे हा एवढा मध्ये पॅसेज आहे, थोडासा उंचावर असं. आणि हा रस्ता गेला कुठे? आढरे अनारीला गेला. आढरे अनारी गाव आहे का? गाव आहे. ओके. आणि तिथून पुढे तिथं लास्ट एंड होतो. अच्छा. त्याच्यानंतर हा ऍक्च्युली हा जो रोड होणारा जो आहे, हा बायपास रोड सावर्ड्यातून जाणार आहे. तो हा आता इथून फुटला अनारीवर, हा इथून अनारीतून सावर्ड्यात जाणार. ओके, सावर्ड डायरेक्ट. हा डायरेक्ट सावर्ड्यात बायपास होणार तो. हा, मग बरं, शॉर्टकट आहे ना. हा, म्हणजे जे कुंभारखाणी, सावर्डे, आसुर्डे, सावर्डा, हा असा वाडा. अच्छा, त्या लोकांना हे एकदम जवळ पडेल. डायरेक्ट ते इकडे येऊ शकतात ह्या रोडने. आपल्या हा हायवे कोणता म्हणलात? हा आपला कराड हायवे. कराड हायवेला जॉईन होऊ शकतात, चिपळूण कराड हायवेला. बरोबर. हा, ठीक आहे, समजलं तुम्हाला. आणि तरी पण नसेल समजलं तर मी तुम्हाला काकांचा नंबर शेअर करणारच आहे, तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण बघा इथून एंट्री केली. जो रस्ता कुठे गेला होता काका बोलला तुम्ही? हा रस्ता कुठे जातो? आढरे अनारी या गावात जातो. आणि तिथूनच हा आपला हे बघा, तिथूनच आपल्याला रोड टचच हा बंगला आहे. हा दुसऱ्यांचा बंगला आहे, हा त्याच्यामध्ये येत नाही. आपला बंगला जो आपल्याला सेल करायचा आहे तो त्या पुढचा आहे, ज्याचा मी तुम्हाला आत्ताच व्हिडिओ शेअर केला. आता मला काका सांगा, पाण्याची काय सोय आहे? पाण्याची सोय आता ही आहे, जे आमच्या इथं पॉइंटवरती आहे, इथे आम्ही ते बोरिंग केलंय. ही बोरिंग आहे? ही बोरिंग आहे. 24 तास पाणी असतं तिला, पाण्याची कधीच टंचाई नाही. आणि हे पाणी आम्हाला 60 फुटावरती लागलेलं आहे. ओ, अच्छा. म्हणजे इन केस जरी दुसरं जरी बोरिंग पाडायची झाली म्हटलं तरी पाण्याला आम्हाला टंचाई नाही, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. सर्वात मोठा सोल्युशन की पाणी इथं 24 तास तुम्हाला भेटणार आहे. कारण तुम्ही बघू शकताय झाडांना बघा, इकडे छान असे कलमी आंबे लागलेले आहेत. आणि इतके छान असे हे आंबे लागलेले आहेत, तर ते साहजिकच त्यांना पाणी भेटतंय म्हणूनच. आणि आता आपण लास्टला या व्हिडिओच्या अखेरीस आपण ह्या बंगल्याची कॉस्ट काय आहे ते विचारूया. या काका, इकडे या.
आता काका मला सांगा, आपण सगळा बंगला मस्तपैकी बघितला आणि ह्याची टोटली कॉस्ट तुम्ही काय ठेवलेली आहे, म्हणजे जागे सकट? या जागेची किंमत मी तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली आता हा 9 गुंठे जागा आहे. 9 गुंठे जागा. त्याच्यानंतर हा जो माझा 2,500 स्क्वेअर फीटचा हा माझा बंगला आहे. 2,500 स्क्वेअर फीटच्या बंगल्याला मी 65 लाख रुपये आम्ही त्याचे प्राईस ठेवले. उद्या समजा ज्याला पसंत पडेल, आम्हाला ज्यावेळेला सायकवार येईल त्याला आम्हाला आम्ही थोडंफार तरी ॲडजस्टमेंट असं काही नाही आम्ही काहीतरी करू, पण 65 लाख रुपये आमची त्याची एकवार किंमत आहे त्याची. आड्रे अनारी हा रस्ता आहे बघा, आणि ह्या रस्त्याला लागूनच हा बंगला आहे. इकडून आपला एंट्रन्स आहे. तर हा पहिला बंगला आहे, तो बंगला नाही आहे आपल्याला जो बंगला सेल आउट करायचा आहे, विकायचा आहे, तो हा बंगला आहे. मी तुम्हाला इथून रस्त्यावरून दाखवते, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हा बंगल्याचा लुक कसा आहे, त्याचा अंदाज येईल तुम्हाला. आता हा जो बंगला आहे तो आपल्याला सेल करायचा आहे, जो 2,500 स्क्वेअर फीटचा आहे, आणि त्याच्या बाजूलाच हा दुसरा बंगला आहे. तर दोन्ही बंगल्यांचे कागदपत्र वेगवेगळे आहेत. काही खरेदी करताना कसलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि हा जो मधला पॅसेज आहे तर तोही तुम्ही जर इन फ्युचर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. अर्थात त्याचा मालक हे नाही आहेत, हे काका नाही आहेत, तर तुम्ही दुसऱ्याकडून फाइंड आउट करून अगदी मग रोडलाच तुम्ही येताल. कारण आता इथे एक काम चालू आहे, तुम्ही बघता इथे. तर हा आपण घ्यायचं म्हणलं तरी ते आपण घेऊ शकतो. आणि डायरेक्टली आपण अगदी तसं पण आपण रोडलाच आहोत अगदी, पण अगदी एकदम कुणालाच बिझनेससाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर अगदी एकदम बेस्ट पर्याय आहे. बघू शकता तुम्ही, बस पण थांबतात. आणि हे अगदी इकडून जर तुम्ही असं गेलात तर अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरच सती हायस्कूल आहे, म्हणजे तोही प्रॉब्लेम नाही आहे. हॉस्पिटल पण जवळ आहे ना, सगळंच अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सगळ्या सोयी आहे, 24 तास पाणी आहे, सगळं. आता एवढी सगळी माहिती पुरवून झाली तर अर्थातच तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की इतका सुंदर जर बंगला आहे, एवढी जर सगळी सुखसुविधा आहे, तर हा विकायचा कशासाठी? बरोबर, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. तर हा जो बंगला आहे ना, जो त्यांनी 65 लाखाला विकायला काढलेला आहे, थोडेफार नेगोशिएबल पण आहे, त्यांना दुसरीकडे इन्व्हेस्ट करायची आहे म्हणून. आणि ऑलरेडी त्यांचे हा एकच घर नाही आहे, त्यांचं गावामध्ये दुसरं घर पण आहे. त्यामुळे एक माणूस किती घरं सांभाळणार, त्यांना अजून मोठी इन्व्हेस्ट करायची आहे, आणि म्हणून त्यांनी हा बंगला विकायला काढलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तर पाहिलं तुम्ही, असं मी तुम्हाला थोडक्यामध्ये हा पूर्ण 9 गुंठ्याची जमीन, त्याच्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये काम केलेलं आहे. पार 2,500 स्क्वेअर फीटचा बंगलो तुम्हाला इथं भेटतं. हां, थोडीशी डागडुजी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण सध्या ही लोक इथं राहत नाही आहेत, आणि थोडंसंच काम आहे, जास्त काही खर्चिक काम नाही आहे. आणि जी किंमत काकांनी तुम्हाला शेअर केलेली आहे 65 lakhs, 65 लाख, ही नेगोशिएबल आहे. थोडंफार कमी नक्कीच होणार आहे. आणि त्यानंतर मस्तपैकी आपला चिपळूण कराड जो हायवे आहे, तिथून हा जो रस्ता आड्रे अनारी या गावाला जातो, त्या रस्त्याला रोड टचच हा बंगला आहे. इन फ्युचर जर तुम्हाला इथे काही तुमचं रेस्टॉरंट खोलायचं असेल तरी ते तुम्ही करू शकता अगदी आरामशीर. तुम्हाला काहीही शोधायचं, लोकेशन शोधायची गरज पडणार नाही. दुसरा मुद्दा असा आहे, जर तुम्हाला इथं राहायचं असेल, तुमची फॅमिली खूप मोठी असेल, तर बाजूलाच शाळा पण आहे. शाळा आहे सती हायस्कूल, सतीचं कॉलेज, इथं अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जिथून आपण आत आलो, आड्रे अनारीला जाणारा जो रस्ता आहे
अगदी तिथेच ती शाळा आणि कॉलेज आहे, ते मी तुम्हाला दाखवेन जाता जाता. त्यामुळे जर फॅमिली म्हणून राहण्याचा विचार करत असाल, तुमच्या मुलाबाळांना कुठं शाळेत जायचं, तर तोही काही प्रॉब्लेम नाही आहे. इन्व्हेस्ट म्हणून जरी तुम्ही विचार करत असाल, तर तोही काही प्रॉब्लेम नाही आहे. राहिला प्रश्न जमीन, शेत जमीन आहे की एने, तर हा जो ही पूर्ण जी 9 गुंठ्याची जमीन आहे ही शेत जमीन आहे. पण जर तुम्हाला ती एने करून घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचार करायची ही नाही लागणार की अरे यार शेत जमीन आहे, कुठं येण्यासाठी झंझट करणार आम्ही. काळजी नसावी, आम्ही आमची माणसं आहेत, ती तुम्हाला एने करून देतील, परंतु त्याचे पैसे मात्र तुम्हाला पे करावे लागतील. त्याचं ह्याच्यामध्ये इन्क्लूड काही नसणार आहे. तर असा हा थोडक्यामध्ये दाखवलेला हा जो बंगला आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर तर दिलेला आहेच, प्लस वरती जो नंबर फ्लॅशबॅक होतोय ना, तोही नंबर त्यांचाच आहे. तर कारण काय लोकांना डिस्क्रिप्शनमध्ये ना किती सांगितलं तरी सुद्धा ते विचारत असतात की नंबर का नाही दिला. तर वरती फ्लॅशबॅकमध्ये बघा नंबर आहे, तो चेक करा, फोन लावा आणि त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. क्लिअर टायटल आहे, 7/12वर एका मालकाचंच नाव आहे, बरोबर ना काका? हां, तिथं 7/12वर 17 जणांची नावं नाही आहेत. म्हणजे तुम्हाला कुठली झंझट नाही. एक ओनर आहे, त्या ओनर मार्फत तुम्हाला डायरेक्टली ही प्रॉपर्टी भेटणार आहे. हां, तर बहुतेक मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. जरी नाही तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये जरी इंटरेस्ट नसेल तर तरी दुसऱ्या कोणाला जर असेल तर तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक, तुमचा ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप तिथे शेअर करा, जेणेकरून त्यांना घ्यायचं आहे. कारण आत्ता कोकणामध्ये जमिनी जास्त शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. कोकण इतकं एक्सप्लोअर होत आहे ना, त्यामुळे जर तुम्हाला असं रोड टच जर घर भेटत असेल आयतं, थोडंसं तुम्हाला फक्त करायचं आहे, तर ती तुमच्यासाठी पर्वणीच राहणार आहे. तर विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.